महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैद्य मंत्रालयामध्ये आज आरक्षण सोडत जे ते महापौर पदासाठी निघणार आहे। खरं तर आपण पाहतोय नुकताच मुंबई महापालिकेच्या असतील यासोबतच 29 महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या पार पडल्या आणि या निवडणुकांनंतर आता महापौर पद कोणाचं म्हणजे महापौर कोणाचा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या पार्श्वभूमीवरती आज मंत्रालयामध्ये आरक्षण सोडत जी ती निघणार आहे या संदर्भातली अधिकची माहिती आपण जाणून घेत आहोत। महानगरपालिकांच्या महापौर पदासाठीचे आरक्षण सोडत ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील एक अत्यंत महत्वाची प्रक्रिया असते। ही प्रक्रिया सहसा राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली नगर विकास विभागाद्वारे पार पडली जाते। दरम्यान या आरक्षण सोडतीकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ही आरक्षण सोडत आपण पाहतोय जी आज काढली जाते। नुकताच महानगर पालिकेच्या निवडणुका सुद्धा ज्या त्या पार पडल्या आणि या निवडणुकांचा निकाल सुद्धा समोर आलेला आहे। अनेक महानगरपालिकांमध्ये आपण पाहतोय भाजप आपल्याला मोठा पक्ष ठरताना पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे ज्या प्रकारे आज या ज्या काय आरक्षण सोडती आज आपण पाहतो या आज काढल्या जाणार आहेत। यामध्ये कोणत्या विभागाला कोणत्या या सगळ्यामध्ये आपण पाहतोय कशा प्रकारे ही आरक्षण सोडत काढली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की आज जी एकंदरीत आरक्षण सोडत काढली जात आहे या संदर्भातली अधिकची माहिती जी आहे ती आपण जाणून घेणार आहोत। कशा प्रकारे ही आरक्षण सोडत काढली जाते, ही आरक्षण सोडत महत्वाची का असते या सगळ्याची माहिती जी आहे ती आपण जाणून घेणार आहोत। आपण पाहतोय की नगर विकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज ही आरक्षण सोडत जी ती काढली जाणार आहे। मंत्रालयातील परिषद सभागृहामध्ये महापौर पदाची आरक्षण सोडत जी ती निघणार आहे। दरम्यान या सोडतीतील कोणकोणत्या महापालिकेत खुल्या प्रवर्गातील महापौर बसणार हे स्पष्ट होणार आहे। तर या आरक्षण सोडतीमध्ये कोणत्या महापालिकेमध्ये महापौर पद आरक्षित झाले आहेत आणि कोणत्या महापालिकेत खुल्या प्रवर्गातील महापौर बसणार हे आजच्या आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट होणार आहे। जसं सुरुवातीला आपण म्हटलं की नेमकं इझी आरक्षण सोडत काढली जात आहे। ही आरक्षण सोडत का महत्वाची असते तर ही आपण जी ती माहिती जी आहे ती आपण जाणून घेणार आहोत। याच्यामध्ये आपण पाहतोय की आरक्षणाचे स्वरूप जर आपण पाहिलं तर महापौर पद हे सर्वांसाठी खुले नसते, तर संविधानातील तरतुदीनुसार हे पद विविध प्रवर्गांसाठी आरक्षित केले जाते। अनुसूचित जाती म्हणजे SC, अनुसूचित जमाती म्हणजे ST, मागासवर्गीय प्रवर्ग म्हणजे OBC, महिला आरक्षण प्रत्येक प्रवर्गात खुलागट धरून 50% पदे महिलांसाठी आरक्षित असतात। दुसऱ्या एकीकडे आपण पाहतो की आरक्षणाचे स्वरूप पाहिले। आता आरक्षणाची सोडत पद्धत नेमकी काय असते ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। आरक्षण ठरवण्यासाठी चिठ्ठी टाकून म्हणजे लॉटरी पद्धतीचा वापर केला जातो। यामध्ये पारदर्शकता राहावी म्हणून लहान मुलांच्या हस्ते बॉक्समधून चिठ्ठी काढली जाते। ज्या महानगरपालिकेचे नाव ज्या प्रवर्गाच्या चिठ्ठीत येईल त्या पालिकेचे महापौर पद त्या कालावधीसाठी आरक्षित होते। यानंतर चक्राकार पद्धत यंदा आपल्याला पाहायला मिळणार आहे आरक्षण सोडतीमध्ये। तर चक्राकार पद्धत नेमकी काय असते म्हणजे रोटेशन पॉलिसी त्याला म्हटलं जातं। आरक्षण ठरवताना रोटेशन पद्धतीचा अवलंब केला जातो। याचा अर्थ असा की जर मागील वेळी एखादे पद विशिष्ट प्रवर्गासाठी आरक्षित असेल तर यावेळी ते दुसऱ्या प्रवर्गाला मिळण्याची शक्यता जास्त असते। यामुळे सर्व समाजाला प्रतिनिधित्वाची संधी जी ती मिळते। आणि आता शेवटचा म्हणजे प्रक्रिया कुठे पार पडते तर सहसा ही सोडत मुंबईतील मंत्रालयातील किंवा संबंधित विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात जाहीररित्या काढली जाते। यावेळी सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित राहू शकतात। दरम्यान आपण पाहतोय की एकंदरीत आरक्षण सोडत कशा प्रकारे काढली जाते, त्याचं महत्व काय, ती का महत्वाची असते याची सर्व माहिती आपण आता जाणून घेतली। आता आरक्षण सोडत जी ती 11 वाजता काढली जाणार आहे। नगर विकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही 29 महानगरपालिकांसाठी महापौर पदाची जी काय महापौर आरक्षण सोडत आहे ती काढली जाणार आहे। चक्राकार पद्धत जी आहे ती आपल्याला यंदा पाहायला मिळणार आहे। त्यामुळे नेमकं कोणत्या महापालिकेमध्ये 29 महानगरपालिकांमध्ये कोणत्या महापालिकेमध्ये कोणाचा महापौर बसतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। दरम्यान या सर्ववरती आपल्या लक्षात सरसे या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।